MST-CET 2026-27 PCB ग्रुप आणि PCM ग्रुप दोन्हीही ग्रुपचे रिझल्ट जाहीर झालेले आहेत। तर आता संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की कॅप राऊंड रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार। तर बघू शकता आपले जे कॅप राऊंड रजिस्ट्रेशन आहे हे येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या अगोदर सुद्धा सुरू केले जाऊ शकतात। तर यासाठी जे तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स लागणार आहे हे CET सेलकडून सांगण्यात आलेले आहे। तर ते डॉक्युमेंट्स संपूर्ण विद्यार्थ्यांनी रेडी करून ठेवा जेणेकरून कॅप राऊंड रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही। तर बघू शकता MST-CET ॲडमिशन 2026-27 यामध्ये इंजिनिअरिंग आहे, ॲग्रिकल्चर, फार्मसी यासारखे जेही MST-CET दिलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। तर त्या संपूर्ण कॅप राऊंड रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बघणार आहे। तर विद्यार्थ्यांनी संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण की कॅप राऊंडमध्ये तुम्हाला एक जरी डॉक्युमेंट्स तुमचे कमी असेल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही। तर बघू शकता सर्वात प्रथम CETचा रिझल्ट जेही तुमचे आता स्कोर कार्ड आलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळालेले असेल ते स्कोर कार्ड तुम्हाला CET ॲडमिशनसाठी लागू असणार आहे। ते स्कोर कार्डची PDF तुम्ही आताच सेव्ह करून ठेवा। त्यानंतर अदर एक्झामचे स्कोर कार्ड जसे की कोणी इंजिनिअरिंग करत असेल, JEE वगैरे दिलेली असेल यासारखे जर कोणते अदर एक्झाम दिले असेल तुम्ही तर त्या एक्झामचे सुद्धा रिझल्ट लागले असेल तर तुम्हाला त्याबद्दलचे जे स्कोर कार्ड असेल हे सुद्धा लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची 10वीची मार्कशीट लागेल, 12वीची मार्कशीट लागेल, ठीक आहे। आणि त्यानंतर बघा जे विद्यार्थी कास्टमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल आणि यामध्ये विद्यार्थ्यांची कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, बाकी कोणाची कास्ट सर्टिफिकेट यामध्ये चालणार नाही। त्यामुळे जर काढली नसेल तुम्ही तर कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या। त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जर लेटेस्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे। जर तुम्ही या अगोदर म्हणजे जुनी असेल तुमच्याकडे तर त्यावरती एक्सपायरी डेट दिलेली आहे, एक्सपायरी डेट चेक करा, कारण जर नॉन क्रिमिलियर एक्सपायर असेल तर तुम्हाला कॅप राऊंडमध्ये अडचणी जाऊ शकतात, ठीक आहे। त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट A to Z विद्यार्थ्यांना लागणार आहे। डोमेसाईल सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे तुमचे कंबाईन सुद्धा असू शकते। जर तुमच्याकडे असेल तर ते जुने जरी असेल तरीही चालणार आहे, कारण की डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी या सर्टिफिकेटला एक्सपायरी डेट राहत नाही त्यामुळे। त्यानंतर जेही विद्यार्थी कास्टमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही लागणारच आहे। समजा काही विद्यार्थ्यांनी जर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला असेल तर तुमच्याकडे त्याबद्दलची जे रिसिप्ट असेल, पावती असेल ती सुद्धा आपण काही वेळापुरती कॅप राऊंड रजिस्ट्रेशनमध्ये ॲड करू शकतो, ठीक आहे। आणि ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करा, कारण कास्टमध्ये असाल तर कास्ट व्हॅलिडिटी ही लागणारच आहे। त्यानंतर लागणार आहे तुमची TC, म्हणजे जेही तुम्ही 12वी एक्झाम पास झालेली असेल त्यानंतर तुम्हाला जी TC मिळालेली आहे ती TC तुम्हाला लागणार आहे। 10 नंबरचं डॉक्युमेंट्स बघा रिझर्वेशन सर्टिफिकेट। आता हे रिझर्वेशन सर्टिफिकेट संपूर्ण विद्यार्थ्यांना लागू नाही आहे। ज्यांचेही काही रिझर्वेशन असेल जसे की कोणी अनाथ असेल, कोणी हँडिकॅप असेल, कोणाचे वडील एक सर्व्हिसमॅन असेल, या प्रकारे जर तुमच्याकडे कोणतं रिझर्वेशन असेल तरच तुम्हाला हे रिझर्वेशन सर्टिफिकेट लागणार आहे, अन्यथा हे लागणार नाही। क्लिअर, ठीक आहे। अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स लागेल। त्यानंतर बघू शकता इन्कम सर्टिफिकेट, जर तुम्हाला TFWSचं ऑप्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 8 लाखाच्या आतमध्ये इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागेल या वर्षीचं, आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, ठीक आहे। एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागू शकतो, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण 12 ते 13 डॉक्युमेंट्स देण्यात आलेले आहे। तर हे डॉक्युमेंट्स संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे रजिस्ट्रेशनसाठी। त्यामुळे जर तुम्ही यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स काढलेले नसेल तर काढून घ्या, कारण की निकाल जाहीर झालेले आहे। कॅप राऊंड रजिस्ट्रेशन या महिन्यामध्ये सुद्धा सुरू केले जाऊ शकते किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर 100% सुरू होणारच आहे। त्यामुळे A to Z अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। कॅप राऊंडचा फॉर्मसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगण्यात येणार की कशा प्रकारे भरायचा। त्यानंतर डॉक्युमेंट्स रेडी करा। कुणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि MST-CET ॲडमिशन, ॲग्रिकल्चर, फार्मसी, त्यानंतर इंजिनिअरिंग याबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।